आपण पंढरपूरला जातो, बुक्का घेऊन येतो. ते बुक्का घ्यायला गेल्यावर त्या दुकानामध्ये बुक्क्याचा असा सुगंध येतो, आपल्याला वाटतं इतका शुद्ध बुक्का कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. मग आपण त्याला म्हणतो डबी नको, किलोभर द्या. आता किलोभर बुक्का म्हणजे जवळजवळ 5 पिढ्याची व्यवस्था झाली. किती लागतो बुक्का? एक ठिपका एवढाच बुक्का लागतो. पण मनुष्य किलोभर घेऊ, फार शुद्ध मिळाला, फार शुद्ध मिळाला, काय सुगंध सुटला होता. आणि घरी घेऊन आल्यावर तो सुगंध कुठं जातो याचा पत्ताच लागत नाही. मग घरी आल्यावर कळतं आपल्याला बुक्का आपण विकत घेतला नाही, दुकानदारानं लावलाय. दुकानदारानं बुक्का लावलाय आपल्याला, आपण विकत नाही आणला बुक्का. कळतं की नाही? का बाबा? कारण बुक्क्याचा रंग सिद्ध करून मातीलाच बुक्का म्हणून विकणं हे फार सोपं असतं. विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुका. जर असं असेल तर परमार्थाची गत याच्यापेक्षा वेगळी नाही. संतांची गत याच्यापेक्षा, संतांच्या परिचयामध्ये माणसं फसतात. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं संतांची आपल्याला सांगितली. कोण संत आहे, कोण भक्त आहे याचा विचार करा. कुणालाही भक्त म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. हे होतं म्हणून तर भगवंताला योमत भक्त समय प्रिय हे वारंवार सांगावं लागलं 12व्या अध्यायामध्ये. भक्त कसा असतो बाबा? तो असा असतो, तो अद्वेष्टा, सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुखक्षमे, संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढनिश्चय. ही सगळी लक्षणं कशा करता? आपल्याला संत कळाले पाहिजेत, आपल्याला भक्त कळाले पाहिजेत. माणसाने बाकी कशातही चुकलं तर चालतं. एक वेळ देव शोधायला आपण चुकलो, देव ओळखायला आपण चुकलो, चालेल महाराज. पण संत आणि भक्तांना ओळखायला माणसाने चुकू नये, त्याच्यात फार मोठी हानी होते. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं आपल्याला सांगितली. कुणाला भक्त म्हणायचं आहे, कोण संत आहे बाबा? तुकोबारायांनी त्याची लक्षणं 3 लक्षणं सांगितली. याच्यात काही लक्षणं ही आपल्याला निषेधमुखानं विचारात घ्यावी लागतात, काही लक्षणं आपल्याला अन्वयमुखानं विचारात घ्यावे लागतील. आणि का नये माझ्या मना हो का पंडित शहाणा, याच्यामध्ये निषेधमुखानं किंवा अतद्व्यावृत्तीनं हे लक्षण आपल्याला पाहता येऊ शकतं. बाकी 2 पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये केलेलं जे लक्षण आहे हे आपल्याला विधिमुखानं अन्वयानं विचारात घेता येऊ शकतं. अन्वयानं काही लक्षण आहेत आणि एक लक्षण निषेधमुखानं जर केलेलं असेल तर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला असं सांगितलं की संत कुणाला म्हणायचं आहे, भक्त कुणाला म्हणायचं आहे. तुकाराम महाराजांनी पहिल्यांदाच असं सांगितलं की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला संत असं म्हणतात. अभंगाचं बराय करतात, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे, हे तुकोबाराय बोलतात. हा दैवाचा पुतळा आहे याच्यावरूनच आपल्याला त्यांचं संतत्व भक्तत्व लक्षात घ्यावं लागतं. कारण अभंगामध्ये तशा अर्थाने तुकाराम महाराजांनी हे संत आहेत आणि मी यांची लक्षणं सांगतो आहे अशा पद्धतीचं विधान केलं नाही. भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हा भक्त आपल्याला म्हणायचा, भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हे संत आहेत असं म्हणायचं. कशावरून? कारण ते दैवाचे पुतळे आहेत असं तुकाराम महाराज बोलतात. आपल्याला अन्वय आणि व्यतिरेकानं या तिन्ही चरणामध्ये अन्वय व्यतिरेकानं आपल्याला हा विचार करावा लागतो. काय असतं? वेदांताचा एक नियम आहे, ज्या सिद्धांताचा अन्वय सांगता येतो पण व्यतिरेक सांगता येत नाही ना, त्या सिद्धांताला शास्त्र सिद्धांत म्हणून मान्यता देत नसतं. आपल्याला त्याचा अन्वयही सांगता आला पाहिजे आणि त्याचा व्यतिरेकही सांगता आला पाहिजे. नुसतं व्यतिरेकानं मांडणं हेही चालत नाही आणि नुसतं अन्वयानं मांडणं हेही चालत नाही. म्हणून श्रुती ज्या वेळेला नेती म्हणून परमात्म्याचं वर्णन करते ना, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी एका अधिकरणामध्ये ही शंका उपस्थित केलेली आहे की परमात्म संबंधानं फक्त निषेधमुखानंच जर वर्णन होत असेल, फक्त अतद्व्यावृत्तीनंच वर्णन होत असेल आणि जर विधिमुखानं परमात्म्याचं वर्णन करता येत नसेल तर तुमचं ब्रह्म सिद्धच होत नाही. हा पूर्वपक्ष आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या एका अधिकरणामध्ये विशेषत्वाने मांडलेला आहे. तिकडं जाण्याचं आत्ता आपल्याला कारण नाही, उगीच निघालं म्हणून सांगितलं मी आपल्याला. आता याच्यात मला आपला विचार काय चाललेला आहे की दोन्ही पद्धतीनं आपल्याला विचार सांगता आला पाहिजे. तुम्ही वारीला या असं म्हणल्यानंतर का या याचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही. बाबा वारीला या, तुम्ही कीर्तन ऐका बरं असं म्हणलं तर काय लोक विचारतात, कशा करता आम्ही कीर्तन ऐकावं, कशा करता आम्ही तुमच्या कीर्तनाला येऊन बसावं. याला काहीतरी कारण आपल्याला दिलं पाहिजे की नाही. काहीतरी कारण दिलं पाहिजे की कीर्तनात बसा, कीर्तन ऐका. कशा करता? अरे कीर्तन ऐकणं आपला विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा श्रवण करणं, हरिकथा करणं हा आपल्या वारकऱ्यांचा विधी आहे आणि विधी आहे म्हणून तो केला पाहिजे. नुसतं विधी आहे म्हणून तो केला पाहिजे असं म्हणून चालत नाही. आपल्याला विध्यर्थ ते सांगून चालणार नाही.
आपल्याला त्याची योग्यता सुद्धा सांगता आली पाहिजे. याच्याकरता म्हणून सांगितलं पाहिजे की कीर्तनाला या, कीर्तन ऐका, कीर्तन करत जा. कशा करता बाबा? अरे कीर्तन ऐकलं ना की कीर्तनामध्ये ऐकलेल्या भजनानं आणि कीर्तनामध्ये ऐकलेल्या तत्त्वज्ञानानं आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होतात. कीर्तनामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलं जातं त्याच्यानं आपल्या अविद्येची निवृत्ती होते आणि कीर्तनामध्ये जे भजन कानावर पडतं ना त्याच्यानं आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. विठ्ठला म्हणजे हे कीर्तन ऐकणं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला विधिमुखानं सांगता आलं, आपल्याला अन्वयानं हे सांगता आलं की हा परिणाम आहे म्हणून तुम्ही ऐका. आणि एखाद्याने जर विचारलं नाही ऐकलं तर काय? मग त्याला हेही सांगता आलं पाहिजे की कीर्तन जर तू ऐकलं नाहीस ना तर तू माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचा राहणार नाहीस, म्हणून कीर्तन ऐक. हे त्याला सांगितलं पाहिजे की नाही? सांगितलं पाहिजे. मनुष्यत्वाचा बाधच जर कीर्तनाच्या अश्रवणाने होत असेल तर तू कीर्तनाचं श्रवण केलं पाहिजेस. जर तू कीर्तन ऐकलं नाहीस, गळ्यामध्ये तू म्हणजे सगळ्यांसाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन आहे, वारीला आलेला आहे आणि तरी मी कीर्तन ऐकणार नाही असं म्हणत असेल तर चालायचं नाही बाबा. असं चालायचं नाही. आपल्याला ऐकलं पाहिजे. का? न ऐकू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्ही जर कीर्तनाचं श्रवण भजन न करू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचाही अधिकार राहणार नाही. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली ही हानी आमच्या जीवनामध्ये होईल. हा दोष आमच्याकडे येऊ नये याच्याकरता आम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे. हा आपल्याला व्यतिरेकानं सांगितलेला सिद्धांत झाला. म्हणजे कीर्तन ऐका याचा अन्वय काय आहे? ब्रह्मानंदाची प्राप्ती अविद्या निवृत्तीपूर्वक व्हावी, हा म्हणून कीर्तन ऐका हा झाला कीर्तन श्रवणाचा अन्वय. आणि कीर्तन ऐका, न ऐकलं तर काय होणार आहे? तर मनुष्यत्वाची हानी होईल, हा व्यतिरेकानं विचार मांडणं झालं. तसं आपल्याला भक्ताचा विचार सांगत असताना भक्त कोण याचा सिद्धांत सांगितला, संत कोण सिद्धांत सांगितला, तो दैवाचा पुतळा आहे हेही सांगितलं. कोण आहे तो? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. हे अन्वयानं सांगणं झालं. पण समजा आम्ही जर तसं मानलं नाही तर दुसरे, अरे बाकीचे जे आहेत ना, जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाहीत ना, ते पंडित असू देत, शहाणे असू देत, अन्य कोणीही असू देत, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. भले त्यांच्याकडे ज्ञान असेल, भले त्यांच्याकडे चातुर्य असेल, भले ते समाजामध्ये ज्ञानी म्हणून प्रतिष्ठित झाले असतील, पण जर ज्ञानी असूनही भक्ती करत नसतील तर आमच्या मनाला काही ते पटणार नाहीत. म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणून आम्हाला ते मनाला पटणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणणार नाही. हा व्यतिरेकानं मांडलेला सिद्धांत झाला. म्हणजे काय झालं? एक अन्वयानं सांगणं चालू आहे. अन्वयामध्ये सकारात्मकता असते, म्हणून भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे, हा अन्वय. आणि जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही तो पंडित असला तरी तो भक्त नाही, हा झाला त्याचा व्यतिरेक. विठ्ठला विठ्ठला मग हे दोन्ही गेले. मग आता राहतं काय? तुकाराम महाराज म्हणतात तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. हे आम्ही ओळखायचं कसं? त्याला काहीतरी आम्हाला हे पाहिजे का नाही, लक्षण पाहिजे का नाही? हा भक्तीचा जिव्हाळा काय असतं? क्रिया माणसाची प्रकट होते, त्याच्यावरून कळू शकतं. माणूस बोलतो त्याच्यावरून कळतं. आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आता भोगे जाणीजे, पण हा भोग हा व्यक्त रूपात आला म्हणून पूर्वजन्मी जे केले त्याचा अनुमान करता येतो. झाडाला लागलेलं फूल त्याचा सुगंध आहे, तो आम्हाला इंद्रिय ग्राह्य आहे, म्हणून आम्हाला त्या झाडाची जाती ओळखता येऊ शकते. बरोबर आहे? मनुष्य बोलतो ते इंद्रिय ग्राह्य आहे, आमच्या कानावर पडतं, म्हणून त्या माणसाचं मानस आम्हाला ओळखता येतं. मानस जाणी जे बोले, हा मानस जाणी म्हणजे दोन्ही अर्थाने, मानस म्हणजे मनही जाणीजे आणि मानस म्हणजे माणूस जाणीजे बोले, हेही आपल्याला म्हणता येतं. माणसाचं माणूस पण त्याच्या बोलण्यावर आहे. हो, माणसाच्या बोलण्यावर कळतं की नाही माणूस कुठून आला, कळतं की नाही? आपल्याकडे काय सुदैव आपलं असं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक भाषा आहे, त्यामुळे त्याच्या भाषेवरून आपल्याला कळतं की नाही कुठून आला. तू जाऊन राहिला, येऊन राहिला, कळलं की नाही कुठून आलं, तो कळलं की नाही? आता कुठं सगळं सांगत बसू आपल्याला.
म्हणजे मराठवाड्यातला माणूस कोणता, पश्चिम महाराष्ट्रातला कोणता, विदर्भातला कोणता, अजून काय मुंबईकडचा कोणता, खानदेशातला कोणता, ओळखता येतं. कशावरून ओळखता? भाषेवरून ओळखतो ना आपण. लगा 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 म्हटलं की पंढरपूरून आला असं म्हणायचं त्याला. म्हणजे माणसाची भाषा काय आहे, मानस जाणीजे बोले. का बाबा? कारण हे बोलणं आम्हाला इंद्रिय ग्राह्य आहे ना. जे व्यक्त रूपात झालं, इंद्रियाने आम्ही ज्याचं ग्रहण करू शकतो ते, हे सगळं आम्हाला अनुमानाला कारण ठरतं, मान्य आहे. पण एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे किंवा एखादा ज्ञानी आहे हे आम्ही ओळखायचं कसं, सांगा बरं. ज्ञान इंद्रिय ग्राह्य आहे का? ज्ञानाला इंद्रिय ग्रहण करू शकतात का? ज्ञान अतिंद्रिय आहे ना. ज्ञानाचा विचार केला तर ज्ञान आहे हे ओळखायचं कसं? म्हणून मी सुरुवातीला बोललो ना की ज्ञानोबाराय होते त्यावेळेला, ज्या वेळेला ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत होते, सुरुवातीच्या काळामध्ये, अवतार झाल्यानंतर त्या काळामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते काय? ज्ञानोबाराय कधीच ज्ञानी नव्हते. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान होतं. असं काय करता? ज्ञानोबाराय ज्ञानी नसतात. ज्ञानोबारायांच्या रूपानं ज्ञान आकाराला आलं होतं की नाही? मग त्याही वेळेला ज्ञानोबाराय ज्ञान स्वरूपच होते की नाही? होते. पण लोकांना ओळखू आले का? का ओळखू आले नाही? कारण ज्ञान अतिंद्रिय आहे. ज्ञान इंद्रिय ग्रहणाच्या कक्षेमध्ये येत नाही. मग जाणे हा शब्द जो तुकोबारायांनी वापरला, ते ओळखायचं कसं? भक्तीचा जिव्हाळा मी जाणतो. अरे पण कळतं कसं तुम्हाला मी जाणतो ते? मी काय जाणतो हे जोपर्यंत मी कृती करत नाही तोपर्यंत कळत नाही. मी कृती करतो. मी अभंगाचा फार विचार करून आलो, पण मी जर कीर्तनच केलं नाही तर? मी विचार करून आलो हे तुम्हाला कळेल का? मग मी विचार करून आलो हे तुम्हाला कसं कळेल? जेव्हा माझं कीर्तन तुम्ही ऐकाल तेव्हा. म्हणजे आपली जाणीव ही जोपर्यंत कर्मातून अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत जाणीवेचा अंदाज लागत नाही. विठ्ठला मग ही जाणीव कशी ओळखायची? जाणे भक्तीचा हे बरोबर आहे, पण जाणेच ना आम्हाला कळायला मार्ग काय? मग तुकोबारायांनी त्या लक्षणाची परिपूर्तता होण्याकरता आपल्याला सांगितलं, बाबा तसा विचार करू नका. नामरूपी जडले चित्त त्याचा दासवी अंकित. दोन्ही अर्थाने ओळखा. ज्याच्या मुखातलं नाम बंद पडत नाही त्यालाही भक्त म्हणा, नाही तर माझ्यासारखे तुकाराम महाराजांसारखे ज्याचे दास झाले त्याला संत म्हणा. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आपल्याला लक्षणाचा विचार अन्वय व्यतिरेकातून मांडला, हे बरोबर आहे. पण तुकोबारायांनी याच्याकरता काही विचार बोलून दाखवला. पहिलं लक्षण महत्वाचं आहे बरं का. पहिलं, एका अभंगामध्ये किती लक्षण आहेत? तर एकच लक्षण आहे. संतांची किती लक्षण आहेत अभंगामध्ये? एकच लक्षण आहे. कुठलं लक्षण? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. संपलं लक्षण. दुसरं लक्षण, हे दुसरं लक्षण निषेधमुखा नाही, व्यतिरेका नाही, पण व्यतिरेक अन्वयाचाच होतो. दुसऱ्या अन्वयामध्ये जे मांडलं जातं ना त्याचा व्यतिरेक करावा लागतो. अन्वयामध्ये जे मांडलंय त्यापेक्षा वेगळ्याचा व्यतिरेक करून अन्वयातला सिद्धांत सिद्ध होत नाही. विठ्ठला विठ्ठला. मग अनेक नये माझ्या मना हे पहिल्या चरणाला लावायचं का दुसरीकडेच कुठतरी लावायचं? पहिल्या चरणाला लावावं लागतं ना. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. हे अनेक म्हणजे कोण? जे पहिल्या चरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा जे जाणत नाहीत ते अनेक माझ्या मनाला येत नाहीत, भले ते पंडित असो अथवा ते शहाणे असो. म्हणजे हा निषेध झाला, तोही पहिल्या चरणातल्या अन्वयातून मांडलेल्या सिद्धांताचाच व्यतिरेकानं मांडणी इथं केली गेली. आणि तिसरं जे चरण आहे ना त्याच्यातूनही स्वतंत्र लक्षणं सिद्ध झाली नाहीत. पहिल्या चरणामध्ये तो जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, हे भक्तीचा जिव्हाळा जाणणं म्हणजे काय आहे याचा विस्तार तिसऱ्या चरणामध्ये आला. म्हणजे सबंध अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एकच लक्षण सिद्ध केलंय, आणि ते लक्षण भक्ताचं संतांचं कोणतं असेल तर जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला संत म्हणा. विठ्ठला आणि या एकाच
लक्षणाचा आपल्याला थोडासा विचार आपल्या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे. अगदी थोड्या वेळात मी माझी सेवा संपवतो. विचार करा याचा थोडासा फक्त. तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तो दैवाचा पुतळा आहे, दैवच त्याच्या रूपानं प्रकट झालेला आहे, असं तुकोबारांना त्याच्यामधून सांगायचं आहे. काय आहे, दैव हा शब्द आपल्याकडे 3 अर्थांनी वापरला जातो, बरं का. दैव शब्द 3 अर्थांनी योजला जातो. आपल्याला मी प्रमाणाने बोलतो, फार विस्तार मला करायचा नाही. दैव शब्दाचा एक अर्थ आहे प्रारब्ध, दैव शब्दाचा दुसरा अर्थ आहे भाग्य, आणि दैव शब्दाचा तिसरा अर्थ आहे देवता, बरं का. या 3 अर्थाने मी प्रमाणाने आपल्याला बोलतो. आपण थोडं गीतेमध्ये चला. गीतेमध्ये कर्माच्या संबंधानं बोलत असताना भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. इथला दैव शब्द कोणत्या अर्थाने येतो? इथला दैव शब्द म्हणजे देव या अर्थाने येत नाही, प्रारब्ध या अर्थाने येत नाही. मग कोणत्या अर्थाने येतो? इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. कर्म करण्याकरता ज्या 5 गोष्टी लागतात त्याच्यामध्ये अधिष्ठान लागतं, कर्ता लागतो. कर्ता येणे नामे बोलीजे जीव, ज्ञानोबराय म्हणतात तसं कर्ता लागतो. त्याच्यानंतर काय लागतं, कर्ण लागतात म्हणजे इंद्रिय लागतात. त्याच्यानंतर पृथक चेष्टा लागतात, काही क्रिया लागते, आणि त्या इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अधिष्ठात्री देवतांची उपस्थिती लागते, तर आपल्याकडून कर्म घडू शकतं. एखाद्या वेळेला इंद्रिय असतं पण इंद्रियाकडून विषयाचं ग्रहण होत नाही असं आपल्याला जाणवतं. बऱ्याच वेळेला असं दिसतं. अहो मला सांगा, बहिरा मनुष्य असतो की नाही, बहिरा, काही कारणाने त्याला बहिरेपण प्राप्त झालं. आता बहिरा आहे म्हणजे त्याला कानच नाहीत का? बहिरा आहेत म्हणजे काय, कानच नाहीत असं आहे का त्याला ऐकू येत नाही असं आहे? म्हणजे इंद्रिय आहेत पण तरीही इंद्रिय त्या विषयाचं ग्रहण करत नाहीत. का करत नाहीत? कारण इंद्रिय असले तरी इंद्रियांची अधिष्ठात्री देवता तिथं उपस्थित नसते, म्हणून आपल्याला त्या विषयाचा बोध होऊ शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे दैव या शब्दाचा एक अर्थ झाला इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या श्लोकाच्या अनुषंगानं, किंवा देवता या अर्थाने आपल्याला दैव शब्द वापरलेला दिसतो. काही वेळेला दैव शब्द प्रारब्ध, अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्ही अर्थाने, प्रारब्ध या अर्थाने दैव शब्दाची योजना केलेली दिसून येते. त्या योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना दैवाची व्याख्या सांगितली. दैव कशाला म्हणतात याच्याबद्दल बोलताना वसिष्ठांनी असं सांगितलं, पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. याला दैव असं म्हणतात असं वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं. काय सांगितलं? पुरुषार्थात फलप्राप्ती ही, आपण काहीतरी कर्म करतो, आपण काहीतरी कृती करतो, त्या कर्माचं आपल्याला फल प्राप्त होतं. ते कसं प्राप्त होतं? देशकाल वशात हे असं फल आपल्याला प्राप्त होतं. देशकाल वशतेनं आपल्याला ते फल प्राप्त होतं. कुठं प्राप्त होतं? इह याच लोकामध्ये आपल्याला ते फल प्राप्त होतं. देशकाल वशात इह. कधी प्राप्त होतं? प्राप्ता चिरेण शीघ्रम वा, लवकर प्राप्त होतं, किंवा जन्मांतरानं जे प्राप्त होतं त्या फलाला दैव असं म्हणतात. यालाच आपल्या भाषेत प्रारब्ध असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला. दैव शब्दाचा प्रारब्ध हा दुसरा एक अर्थ झाला. आणि दैव शब्दाचा तिसरा एक अर्थ होतो, त्याला भाग्य असं म्हणतात. म्हणजे काय त्याचाही विचार मी आपल्याला सांगतो. भाग्य प्रारब्ध एकाच अर्थाने वापरले जातात, पण दैव शब्दाचा भाग्य असा अर्थ करताना तिथं फक्त अनुकूलतेचाच विचार आहे, तिथं प्रतिकूलतेचा विचार नाही. प्रारब्ध अर्थ करताना तिथं प्रतिकूलता त्याच्यामध्ये अंतर्भूत आपल्याला मानावी लागते. सगळ्यांचंच प्रारब्ध नेहमीच चांगलंच असतं असा नियम आहे काय? नाही, कधी कधी ते प्रतिकूलही येतं. पण दैव शब्द काही वेळेला भाग्य या अर्थाने जेव्हा वापरला जातो ना, त्यावेळेला तिथं आपल्याला फक्त अनुकूलतेचाच विचार आपल्याला करावा लागतो. आम्ही दैवाचे. दैव हा शब्द भाग्य या अर्थाने वापरला जातो. आपला मुद्दा इथं आहे. दैव म्हणजे आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. पंढरीरायाचं दास होणं हे प्रारब्धावर अवलंबून नाही ना. पंढरीरायाचं दास होणं म्हणजे देवतांवर अवलंबून नाही ना. मग इथला दैव शब्द हा भाग्य या अर्थाने, अनुकूलता याच अर्थानं आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे एका अर्थामध्ये पूर्ण अनुकूलता आहे, एका अर्थामध्ये अनुकूलता प्रतिकूलता मिश्रित आहे, आणि एका अर्थामध्ये देव शब्दाचा विचार आहे.
असा सगळा विचार. मग तुकोबाराय म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तो कुणाचा पुतळा? तो दैवाचा पुतळा आहे. इथला दैव शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? भाग्य याच अर्थाने तो विचारात घ्यायचा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. इथं जो दैव शब्द ज्या अर्थाने वापरला त्याच अर्थाने तुकोबाराय त्याला दैवाचा पुतळा असं म्हणतात. म्हणजे भाग्याचा पुतळा आहे. कोण भाग्याचा पुतळा आहे? ते पुतळे बरेच आपल्याला दिसून येतात. तसा जर विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये आपल्याला असा विचार पुष्कळ दिसून येतो. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेशा हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो. हे भाग्यवान कोण त्याचा विचार आपल्याला करता येतो. अशी अनेक प्रमाणे आपल्याला देता येतील. सोडून द्या कैवल्याचा पुतळा, भाग्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा असे अनेक विचार आपल्याला पुतळ्याच्या संबंधानं करता येतील. आपल्याला आत्ता तिकडे जाण्याचं कारण नाही. थोडा वेळ आपल्या हातात आहे. थोडासा महत्त्वाचा एक विचार आपल्याला बोलून दाखवायचा आहे. त्याचा विचार जर करायचा झाला तर तुकोबाराय म्हणतात हा दैवाचा पुतळा. कोण दैवाचा पुतळा? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. आता भक्ती जाणणं हे मान्य आहे. तुकोबाराय भक्ती जाणतो तो दैवाचा पुतळा म्हणत नाहीत. भक्तीचा जिव्हाळा असा शब्द वापरला. हा जिव्हाळा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा आहे याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. जिव्हाळा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? जिव्हाळा शब्दाचा विचार करताना आपल्याला एक दोन अर्थाचा विचार, मला फक्त आपल्यासमोर अनेक अर्थ आहेत पण दोन अर्थाचा विचार आपल्यासमोर मांडायचा आहे. कारण जिव्हाळा शब्द मनुष्य बऱ्याच अर्थाने वापरतो. अहो नख काढता काढता बाजूचं कातडं निघालं तर माणूस म्हणतो जिव्हाळा लागला. हां, हे याला जिव्हाळा त्या अर्थाने तुकोबारांना म्हणायचं नाही आहे. हे तुकोबाराय त्या अर्थात जात नाहीत. जिव्हाळा म्हणजे काय? आमच्याकडे मराठवाड्यामध्ये विहीर खणता खणता खाली झरा लागला की त्याला जिव्हाळा लागला असं म्हणतात. विहीर खणताना खाली जर पाणी लागलं की नाही तर पाण्याचा झरा लागतो ना, तो झरा लागला की जिव्हाळा लागला असं म्हणतात. जिव्हाळा हा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? दोन अर्थाने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. पहिला अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे जिव्हाळा हा शब्द आपण लौकिकात कोणत्या अर्थाने वापरतो? अहो मातेचा मुलावर पुत्रावर जिव्हाळा असतो. म्हणजे काय असतं? प्रेम असतं. म्हणजे भक्तीमधलं जे प्रेम जाणतो त्यालाच आपल्याला भक्त असं म्हणावं लागतं. भक्ती जाणतो तो भक्त नाही आहे. भक्तीमधलं प्रेम जो जाणतो त्याला आपल्याला भक्त असं म्हणावं लागेल. पहिल्यांदा हा विचार आपण करा. कारण का? भक्ती जाणणारे सगळेच आहेत. मनुष्य निघाला आणि देवाच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला तरी माणसं म्हणतात याच्या अंतःकरणात भक्ती आहे बरं, पण प्रेम आहे का? प्रेम आहे हे आपल्याला दिसत नसतं, हे आपल्याला कळत नसतं. कृतीतून आपल्याला ज्ञानाची जाणीव होऊ शकते, कृतीतून आपल्याला बोधाची जाणीव होऊ शकते, पण कृतीतून आपल्याला प्रेमाची जाणीव होईलच याची शाश्वती नाही. कारण प्रेम असणारे प्रेमाला अनुसरून कृती करतील याची काही शाश्वती नसते महाराज. मी दोन्ही अर्थाने आपल्याला सांगतो. दोन्ही अर्थाने अंतःकरणात प्रेम अहो माता आहे, एखादी आई आहे, मुलगा अभ्यास करत नाही, पुष्कळ सांगूनही ऐकत नाही, परीक्षेमध्ये वारंवार अनुत्तीर्ण होतो आहे. मग असं झाल्यावर एका दिवशी आई चिडते आणि त्या पोराला मारते. आता मारणं हे जे मारणं आहे या मारण्याच्या मागे प्रेम आहे की नाही मला सांगा. आई मुलाला मारते त्याच्यामध्ये प्रेम आहे की नाही? आहे. मग आता मला सांगा माझंही तुमच्यावर श्रोते म्हणून प्रेम आहे, मग मी तसंच करू काय? चालतं काय? असं चालत नाही ना, असं चालत नाही. प्रेम आहे पण प्रेमाला अनुसरून कृती झाली का? तर मारणं आणि प्रेम या दोन्हीचा तशा अर्थाने बघितलं तर सार्वत्रिक आपल्याला कुठेतरी त्यांचा संबंध दिसतो असं आपल्याला म्हणता येणार नाही बरं का. सगळीकडे जिथं प्रेम आहे तिथं मारणं आहे असं काही आपल्याला व्याप्ती सांगता येते काय? जिथं जिथं प्रेम आहे तिथं तिथं मारणं आहे अशी काही व्याप्ती आपल्याला सांगता येते का? सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला ती माता मुलाला मारते म्हणजेच तिचं प्रेम असतं असा नियम आहे का? असं आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणजे प्रेम आहे पण ते कोणत्या कृतीतून व्यक्त होईल हे सांगता येत नाही. ती कृती प्रेमाला अनुसरून असेल, प्रेमभावाला अनुसरून असेल किंवा प्रेम स्वभावाच्या अत्यंत विपरीत रूपानं प्रकट होणारी असेल याचं अनुमान जर आपल्याला करता येत नसेल, ज्ञानाचा अनुमान करता येतं, जाणीवेचा अनुमान करता येतं, तसं प्रेमाचं अनुमान करता येतं का? तर असं कोणतंही अनुमान करता येत नाही. म्हणून नुसती भक्तीची क्रिया जाणतो त्याला भक्त न म्हणता भक्तीच्या आतमध्ये असणारा जिव्हाळा जो प्रेम, तो प्रेम जो जाणतो त्यालाच आपल्याला संत म्हणावं लागेल. विठ्ठला विठ्ठला प्रेमाची जाणीव होणं हे
पर संतांशिवाय अन्यांना शक्य होत नाही. प्रेम कसं असतं याचा विचार आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये करायचा ठरवला तरी आपल्याला प्रेमाची यथार्थ जाणीव होऊ शकत नाही. प्रेम कसं ओळखायचं? अरे अनिर्वचनीय म्हणून सांगितलं गेलं ना. प्रेमाच्या बाबतीमध्ये ते अनिर्वचनीयता, नारद महर्षीने त्याला अनिर्वचनीय म्हटलं. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम असं म्हटलं की नाही. मग प्रेमाची अनिर्वचनीयता, गुणरहितम कामनारहितम वगैरे वगैरेचा विचार आपण करून बघा. याच्यामध्ये प्रेम जर अनिर्वचनीय असेल तर आपल्याला प्रेम कसं कळणार? कळत नाही. आपण प्रेम करू शकतो याच्यावरही आपल्याला नीट विश्वास ठेवता येत नाही आणि आपल्याला प्रेम कळतं हेही आपल्याला नीट मान्य करता येत नाही. आपल्याला खरंच प्रेम कळतं का? जर कळलं असतं तर ज्ञानोबारायांनी ज्या प्रेमानं ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली ना, ती ज्ञानेश्वरी आपल्या हातातून सुटलीच नसती जर आपल्याला प्रेम कळलं असतं तर. जर तुकोबारायांचं आपल्यावरचं प्रेम आपल्याला कळलं असतं तर अभंगाशिवाय आपला दिवस गेला नसता, अभंगाशिवाय आपला तास गेला नसता. पण आम्हाला कळलं का तुकोबारायांचं आमच्यावर किती प्रेम आहे, ज्ञानोबारायांचं आमच्यावर किती प्रेम आहे? कळलं का? देवाचं आमच्यावर किती प्रेम आहे? कळलं काय? कळलं नाही महाराज. आम्हाला प्रेम नीट सांगता ओळखता येत नाही. तुकोबारायांना सुद्धा प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे असंच म्हणावं लागलं. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. प्रेमाच्या बाबतीमध्ये फार प्रतिबंध आहेत. प्रेमाच्या बाबतीमध्ये फार अडचणी निर्माण होतात. प्रेम दाखवायचं म्हणलं की ते 100% खोटं असतं. का? कारण जे दाखवलं जातं ते प्रेमच नसतं. मग प्रेम दाखवायचं कसं? प्रेम दाखवायची गरजच नसते. प्रेम स्वतःहून अभिव्यक्त होत असतं. प्रेमाला दाखवायची गरज नाही. प्रेमाला जर आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न केला ना तर ते प्रेम स्वतःहून व्यक्त होत नाही. त्याला आम्ही थोडं जरी, काय असतं, प्रेमाशी थोडी जरी छेडछाड झाली ना तरी प्रेम बिघडून जात असतं. प्रेमाचं फार अवघड आहे. प्रेम नाजूक आहे. आपल्याला भक्तिशास्त्रामध्ये त्या अर्थाची प्रमाणं मिळतात आपल्याला. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयते निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती. आनंद वृंदावन चंपूमधला विचार आहे. त्यांनी काय सांगितलं की प्रेम अत्यंत विचित्र आहे, अत्यंत नाजूक आहे. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव, प्रेम करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम दिव्याप्रमाणे तेवत असतं. दीप एव, दिव्याप्रमाणे तेवतं. कोणता दिवा? कसा दिवा? हृद्वेष्म भासयते. पण दिवा कसा? निश्चलमेव भाती. एकदम शांत तेवणारा जो दिवा असतो की नाही, म्हणजे वात त्याची हलत नाही, ती ज्योत त्याची हलत नाही, त्याला वारा लागला तरी काही होत नाही. आपण दिवा लावल्यावर त्याच्यावर एक काच ठेवतो, काच, त्याच्याने काय होतं? वारा अडवला जातो आणि ती ज्योत शांत तेवत राहते. तसं प्रेम करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम हे शांत ज्योतीप्रमाणे तेवत असतं. हृद्वेष्म भासयती निश्चलमेव भाती. अत्यंत निश्चल असं ते प्रेम तेवत राहतं. पण द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत, पण ते प्रेम जर आम्ही तोंडानं बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रेम बोलण्याकरता आम्ही तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि त्या वाऱ्यानं ती प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. याचा अर्थ जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. विठ्ठला विठ्ठला याच अर्थानं म्हणावं लागलं प्रेम नये सांगता. अरे सांगायला तोंड उघडलं की प्रेम राहिलं नाही ना. जे प्रेम कृतीतून व्यक्त व्हावं अशी अपेक्षा असते ना ते प्रेम खरं नाही, ते प्रेम नासलं असं समजायचं. दूध कसं असतं? नाजूक असतं. उगी जाता जाता मिठाचा कण पडला तरी ते नासून जातं, असतं की नाही? तसं असतंच, त्याला काही इलाज नाही, ते नाजूकच असतं. काही काही गोष्टीला वारा, थोडासा विचार करा, जरा दुसऱ्या अर्थाने सांगतो समांतर. अहंकाराचा वारा न लागो राजसा. वारा सुद्धा लागू नये, कारण तो वारा सुद्धा त्रास देतो. ते आता माहित नाही मला, जरा माता भगिनींची क्षमा मागूनच बोलतो. ते शेवया करतात का नाही? शेवया तुमच्याकडे करतात ना? अजून करतात का? भाग्यवान आहे तुम्ही. आमच्याकडे विकतच आणतात आता, ते करत नाही कोणी. आता केलं तरी ते मशीनवर करतात. त्याला नाही, बाईचं कौशल्य शेवयामध्ये. हां, ती शेवई जेवढी बारीक आणि जेवढी शुभ्र, बाई तेवढी शहाणी. हां, बाईचं कौशल्य हे ते शेवयामध्ये. बारीक शेवई झाली पाहिजे धाग्यासारखी. मी एके ठिकाणी जेवायला गेलो, शेवयाची खीर केली होती. एकच शेवई खाल्ली आणि पानावरूनच उठलो.
हे दोरखंडासारख्या शेवया कोण खाईल ते? काय त्याला नाजूकपणा, काय नाजूक असली पाहिजे शेवई, नाजूक असली पाहिजे आणि ते शुभ्र राहिली पाहिजे. नाहीतर ते काय असतं, या हातातून या इकडं, इकडून पुन्हा ताट फिरवायचं आणि पुन्हा तिकडं, हे चालत राहतं की नाही. त्याला वळावं लागतं बोटाने, हलक्या हाताने बोटाला तूप लावून, चांगलं तूप लावून, डालडा लावून वळून चालत नाही. त्याला चांगलं तूप लावून ते बारीक 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 वळावं लागतं. ते एका ह्याच्यात बारीक होत नाही, मग त्याला 5-10 वेळेला इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवावं लागतं. आहे की नाही? बरोबर आहे ना? मी सांगतो ते. माता भगिनीने, तुम्ही सांगू नका, तुम्हाला काय अनुभव आहे, तुम्ही कशाला सांगा. माता भगिनीने सांगावं हे बरोबर आहे. ते इकडून तिकडं फिरवावं लागतं. मग ते फिरवताना हात लागतो, ते काळ्या पडतात शेवया, चालत नाही. मग ते मनासारखं बारीक झालं की मग त्या शेवया अशा हातावर घ्यायच्या आणि त्याला हातावर घेऊन असं दोन्ही बाजूने त्याला झोले द्यायचे. बरोबर आहे? तुम्ही का सांगता हो? तुम्ही सांगू नका मला, मी बरोबर आहे तुम्हाला विचारतच नाही. तुम्ही करताय काय घरी? नाही करत असला तर आपला दंडवत आहे तुम्हाला, प्रश्नच नाही. असे झोले द्यावे लागतात हाताला आणि झोले देत 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 इतकं ताणायचं असं की जवळजवळ तुटण्याच्या बेतात ते याव्या लागतात. आणि असं झालं की मग त्या शेवया त्या काठीवर टाकाव्या लागतात वाळायला. आणि मग त्या मनासारख्या वाळल्या, त्याच्यातल्या पाण्याचा अंश एकदा निवृत्त झाला की मग त्या गोळा करून व्यवस्थित डब्यामध्ये झाकून ठेवायच्या आणि मग जावई आला की काढायच्या. आता हे काय आहे सगळं? हे बारीक असतात शेवया. मला हे सांगायचं कारण काय, या शेवया करताना नाजूक आहेत की नाही, तसा या शेवयाचा स्वभाव फार नाजूक असतो, फार नाजूक असतो. मी तुम्हाला आता अनुभव सांगतो. अनुभव, आम्ही फार मार खाल्ला आहे या पायात, आईचा फार मार खाल्ला. त्या शेवयाचं काय असतं, या शेवया ते काठीवर टाकतात, त्याच्या खाली पेपर टाकतात, त्या तुटतात ना मधून मधून, ते इकडं तिकडं मातीत पडू नये म्हणून खाली काहीतरी ताट म्हणा, पेपर म्हणा, काहीतरी ताट टाकतात. ते शेवया तुटताना फार बघायला मजा येते. आम्ही लहान होतो त्या वेळेला बघायचं. मग ते आम्हाला एक युक्ती कळली. काय असतं, त्या शेवया काठीवर टाकल्या की नाही, या शेवया इतक्या नाजूक असतात की या शेवयाला काकडीचा वास सहन होत नाही. काकडीचा वास सहन होत नाही. त्या शेवयाजवळ तुम्ही काकडी खात खात गेलात की नाही की मग त्या शेवया तट 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 अशा तुटतात आणि खाली पडायला लागतात. काकडीचा वासही सहन होत नाही त्या शेवईला, काकडीचा. तुम्ही करून बघा. मार कुणाचा खायचा हे तुम्ही ठरवा, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण ते प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. त्या शेवयाला म्हणजे आमचा तर अनुभव असा आहे, काकडी त्याच्या जवळ नेली त्या शेवयाच्या जवळ की त्या शेवया तुटायला लागतात, इतक्या त्या नाजूक असतात, वास सुद्धा सहन होत नाही. तसं भगवंताच्या संबंधातलं जे प्रेम असतं की नाही, ते इतकं नाजूक असतं ना. अहो, शब्दाचा वारा सुद्धा त्या प्रेमाला सहन होत नाही. हो, शब्दाचा वारा सहन होत नाही. शब्द तर सहन होत नाहीत, पण शब्दाचा वारा सुद्धा सहन होत नाही. मग ते प्रेम ओळखायचं कसं आम्ही, ते प्रेम जाणायचं कसं? म्हणून तुकोबारायाने सांगितलं, अनुभव चित्ता चित्त जाणे. हे बाहेरून आपल्याला कळणार नाही, तो चित्ताशी संबंधित असणारा विषय, ते चित्तालाच कळतं. प्रेमाची प्रामाणिकता ही चित्तालाच जाणवते. अहो, एखाद्या माणसावर आपण, तुम्ही किती चांगले आहेत, हो तुम्ही किती खरंच चांगले आहेत, किती सगळ्यांना मदत करता, तुमचं दातृत्वही अगाध आहे, हे आपण त्याला बोलतो, त्याला कदाचित ते खरं वाटतं, पण आपल्या अंतःकरणाला माहिती असतं की आपलं बोलणं काय चाललंय. आपलं अंतःकरण त्याच्यातला खोटेपणा जाणून देतं की नाही का? कारण हे अनुभव चित्त जाणे हे चित्तालाच कळत असतं. तसं परमात्मा स्वरूपाचं जे प्रेम आहे, भक्ती करताना भक्ती कोणत्या क्रियेतून व्यक्त होते याचा विचार नाही, त्या भक्तीच्या मुळाशी प्रेम आहे की नाही हे ज्याला कळतं, त्या प्रेमाचा आस्वाद जो घेतो, त्या प्रेमाचा अनुभव जो घेतो, त्या प्रेमानं जो भक्ती करतो, त्याला तुकोबाराय संत म्हणतात. विठ्ठला 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 अजून एका अर्थाने प्रेम हा एक अर्थ झाला. अजून दुसऱ्या अर्थाने मी म्हटलं त्या पद्धतीनं विहीर खणता खाली जर पाणी लागलं तर त्याला जिव्हाळा लागला असं म्हणतात. हा जिव्हाळा म्हणजे काय? हा प्रारंभ आहे. हा म्हणजे तिथून सुरुवात आहे. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे जिथून भक्ती उत्पन्न होते
ते जाणणं, कुठून भक्ती उत्पन्न होते याचाही विचार आपल्याला थोडासा करता येऊ शकतो. थोडासा विचार या भक्तीच्या उत्पत्तीच्या संबंधानं आपल्याला करायचा आहे. हे जे जाणतो त्याला तुकोबाराय संत आणि भक्त म्हणतात. ती उत्पत्ती भक्तीची कुठून होते याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करू. थोडा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला भक्त कोण आहे याचा विचार सांगतात, संत कोण आहे याचा विचार सांगतात. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो संत आहे. प्रेम जो जाणतो, भक्ती कृती म्हणून न जाणता हे प्रेम म्हणून जो जाणतो त्याला संत असं तुकोबाराय म्हणतात. कारण प्रेम कळणं अत्यंत अवघड आहे. प्रेम कसं असतं, ते कसं स्थिर राहतं, प्रेमाचं नेमकं स्वरूप काय, प्रेमाच्या व्याख्या काय, या संबंधामध्ये आपल्याला काही फार विस्तार करता आला नसला तरी प्रेमाची व्याख्या करता येत नाही ही गोष्ट खरी आहे. प्रेमनये सांगता बोलता दाविता कशी आपल्याला व्याख्या करता येणार, व्याख्या करता येणार नाही. पण भक्तिशास्त्रांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही असं नाही. प्रेम कशाला म्हणावं या संबंधामध्ये भक्तिशास्त्राने असं चिंतन मांडलंय. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम योनो तत्प्रेमा परिकीर्तितः. त्याला प्रेम असं म्हटलं जातं. कशाला प्रेम म्हणतात? सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे. काय आहे प्रेम? प्रेम म्हणजे काय? उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण झाल्यानंतरही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि त्या अर्थानं संतांच्या बाबतीत लक्षणाचा विचार जर करायचा झाला तर भगवान गोकुळ सोडून एकदा गेले, पुन्हा गोकुळामध्ये फिरकले नाही. गोकुळातल्या लोकांना त्यांनी जवळ केलं नाही. गोकुळातल्या लोकांना जवळ आले तरी मान दिला नाही. उलट गोपिका जर दरबारामध्ये आल्या भगवंताच्या तर भगवंतानी त्यांचा अपमान करून पाठवून दिलं. जे भगवान ज्या गोपिकांच्या हातचा दूधभात खाऊन मोठे झाले, ज्या गोपिकांच्या घरचं लोणी चोरून मोठे झाले, त्या गोपिकांना नंतर भगवंतानी जवळही येऊ दिलं नाही आणि स्वतःही त्यांना भेटायला गेले नाहीत. एखाद्या काही गोपिका असते, गोपाळांसारखे मित्र असते, तर ते म्हणाले असते आता मोठा झाला, राजा झाला, आम्हाला विसरून गेला, काय याची किंमत करायची, म्हणून त्याची निंदा केली असती, त्याचा निषेध केला असता. पण एकाही गोपिकेने भगवंताने अपमान केला तरीसुद्धा त्या गोपिकेने भगवंताच्या विषयी आपला भाव कधीही बदलू दिला नाही. भगवंताच्या संबंधानं गोपिकांच्या अंतःकरणामध्ये तोच सद्भाव होता, तीच भूमिका होती जी भूमिका भगवान गोकुळामध्ये असताना भगवंताच्या संबंधानं गोपिकांच्या अंतःकरणामध्ये होती. रासक्रीडा करताना भगवंताच्या संबंधानं जो प्रेमभाव होता तोच प्रेमभाव भगवंतांनी यांचा निषेध अपमान करून यांना पाठवून दिल्यानंतरही जर अंतःकरणात शिल्लक राहत असेल तर त्याला प्रेम म्हणावं. आणि असं प्रेम ज्या गोपाळ आणि गोपिकांच्या अंतःकरणात आहे त्यांना संत म्हणावं. विठ्ठला
राधेच्या नशिबाला तर मरताना देवाचं तोंड बघण्याचं भाग्य लाभलं नाही. भगवंतानी तिचा निषेध केला, भगवान तिच्याकडे फिरकले नाहीत आणि अशी राधा मरताना मात्र भगवंताचं स्मरण करत मरते. याचा अर्थ काय आहे सांगा ना. नचा यातक कृष्णो यदि सखी तवाग कथमिदम मुधामा रोदीर्मे कुरु परमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंधे विनहित भुजा वल्लरीरियम यथा वृंदारण्ये चिरम अविचला तिष्ठती तनुः. अशी राधेची भावना भक्तिशास्त्राने बोलून दाखवलेली आहे. याचा सगळ्याचा अर्थ काय. भक्ती जाणतो नाही, भक्तीच्या आतमध्ये असणारं जे प्रेम आहे की ज्या प्रेमातून भक्ती आपल्याला व्यक्त करता येते किंवा भक्ती व्यक्त होते, पण ती कोणत्या रूपानं व्यक्त होईल याचा अनुमान करता येत नाही. ते प्रेम जाणणं हे त्या भक्तीचं मूळ आहे. तो जिव्हाळा आहे, तो जाणणं, आणि तो जाणणारा म्हणजे संत आहे. हा विचार एक झाला. दुसरा विचार प्रारंभ, भक्तीचा प्रारंभ कुठून होतो याचा एक थोडासा विचार आपल्याला करता येऊ शकतो. थोडासा विचार सांगतो, विस्ताराला आपल्याकडे वेळ नाही, तेवढा वावही नाही, पण एक विचार फक्त सांगतो. भक्तिप्रेमाचा उदय कसा होतो, अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम कुठून निर्माण होतं आणि ते निर्माण होण्याकरता काय काय करावं लागतं. ते निर्माण होताना आपोआप होईल याबद्दल वाद नाही, पण ते निर्माण होण्याकरता अनुकूल वातावरणाची निर्मिती करणं हे आपलं कर्तव्य असतं बरं का. परमात्मा आपल्याकडे कधी येईल माहिती नाही. त्याला ज्या वेळेला आपल्याबद्दल दया येईल, निर्माण होईल, आपल्यावर कृपा करण्याची इच्छा होईल, त्यावेळेला तो येईल, याच्याबद्दल वाद नाही. पण तो यावा याच्याकरता अनुकूल वातावरण तरी आपण निर्माण केलं पाहिजे की नाही. म्हणजे आपल्या घरात आपण भजन तरी केलं पाहिजे की नाही, आपल्या घरात रामकृष्ण हरी तरी म्हणत राहिलं पाहिजे की नाही, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाचत राहिलं पाहिजे की नाही. हां, तो यायचा आहे तेव्हा येईल, पण अनुकूल वातावरण निर्माण करणं हे जसं आपल्या हातात असतं. पाहुणा येईल नाही तर न येईल, पण तो येण्याकरता अनुकूल वातावरण आपण आपल्या पद्धतीनं आमंत्रण द्यावं. तो येईल न येईल त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. तो मोठा माणूस आहे, त्याच्या मागे व्याप आहेत, यायचा तर येईल, न यायचा तर न येईल, पण आमंत्रण देणं आपलं काम आहे की नाही. आपण आमंत्रण द्यावं. तो आला तर ऐन वेळेला गडबड होऊ नये म्हणून हार आधीपासून आणून ठेवावा. तो म्हणजे जे काही असेल ते, मी उदाहरण म्हणून आपल्याला लौकिकातलं बोलतोय. अहो मला सांगा, हे जाऊ द्या, बाकीचं सगळं जाऊ द्या, मला सांगा शबरीला परमात्मा भेटले याचा विचार करा ना. शबरी त्याच्या आधी किती दिवस परमात्मा यावा याच्याकरता अनुकूल वातावरण निर्माण करत होती. तो कधी येईल माहिती नाही, पण रोज रस्ता झाडून ठेवणं, रोज त्याच्याकरता फुलं तोडून ठेवणं, रोज त्याच्याकरता फुलाचा हार करून ठेवणं, रोज त्याच्याकरता अमृतासम फळं आणून ठेवणं, रोज त्याची प्रतीक्षा करणं, हे रोज आहे की नाही शबरीचं. तसं परमात्मा आमच्याकडे कधी येईल कुणाला माहिती आहे, पण अनुकूल वातावरण निर्माण करून ठेवणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. ती तयारी आम्ही केली पाहिजे. तसं भक्तिप्रेम कधी उदित होईल माहिती नाही. यमे वैश वृणते तेन लभ्या. ज्या वेळेला त्याची इच्छा होईल त्यावेळेला तो आमच्यावर कृपा करेल, त्यावेळेला भक्तिप्रेमाचा उदय होईल. पण आम्ही अनुकूल वातावरण निर्माण करून ठेवलं पाहिजे की नाही. मग हे अनुकूल वातावरण निर्माण करणं यालाच भक्तीचा जिव्हाळा जाणणं असं म्हणतात बरं का. यालाच भक्तीचा जिव्हाळा जाणणं असं म्हणायचं. आता हे कसं जाणायचं, अनुकूल वातावरण कसं निर्माण करायचं, भक्तिप्रेमाचा उदय कुठून होतो याचा विचार करायचा झाला तर थोडंसं भक्तिशास्त्रामध्ये आपण चला. भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतीने अगदी पहिल्या उल्हासामध्ये आपल्याला भक्तिप्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न होण्याकरता काय काय लागतं याचा 11 पायऱ्यांचा विचार आपल्यासमोर मांडला आहे. त्याच्याकरता 11 गोष्टींचा विचार आहे. सगळ्याचा विस्तार मला करायचा नाही, मला फक्त उल्लेख करायचा आहे आणि थांबायचा आहे. फार विस्तारही करायचा नाही, त्याच्याबद्दल आत्ता बोलायचंही नाही. वेळ आपली संपलेली आहे जवळजवळ. 1-2-5 मिनटं माझ्या हातात आहेत, तेवढ्या पुरतं बोलतो. विचार करा काय आहे याच्यामध्ये, काय काय करावं लागतं म्हणजे भक्तिप्रेम निर्माण होतं. त्याच्या 11 पायऱ्यांचा विचार मधुसूदन सरस्वतीने केला. कशाच्या आधारावर केला. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये ज्या वेळेला व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली, त्यांच्या अंतःकरणाला वैषम्य प्राप्त झालं. आपण एवढी सगळी वाङ्मय रचना केली पण अंतःकरणाला समाधान नाही असं वाटलं आणि फिरता फिरता नारद महर्षींची भेट झाली आणि नारदांनी त्यांना त्याचं कारण विचारल्यानंतर नारदांनी त्याच्यावरचं जे उत्तर त्यांना सांगितलं त्याच्यातून भागवताच्या ग्रंथाची निर्मिती वगैरे वगैरेचा पुढचा विचार आपल्याला पाहता येतो. पण हे सांगत असताना नारदांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही एवढ्या सगळ्या वाङ्मयाची रचना केली पण भगवत लीलांचा अनुवाद अजून तुम्ही केलेला नाही, तो केला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होणार नाही. तुमचं चित्त समाधानी होईल तर भगवत लीलेचं वर्णन करा, भगवत गुणानुवर्णन करा, भगवत लीलानुवर्णन करा, हे सगळं करा म्हणून सांगितलं. आणि हे सांगत असताना अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण झालं पाहिजे आणि ते माझ्या चित्तामध्ये कसं निर्माण झालं
याच्याकरता नारदांनी आपलं स्वतःचं चरित्र व्यास महर्षींना भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सांगितलेलं दिसून येतं बरं का. आणि ते सांगत असताना मग मी लहानपणापासून काय काय केलं, कसं कसं केलं, मग त्या साधूंच्या संगतीमध्ये कसं राहिलो, त्यांच्या उच्चिष्टाचं सेवन कसं केलं, मग ते निघून जाताना मला वाईट कसं वाटलं, मग त्यांनी त्यांचा देव कसा वगैरे वगैरेचा विचार नारदांनी आपलं चरित्र म्हणून व्यासांच्या समोर ठेवलं. आणि त्या चरित्राला अनुसरून, त्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून, त्या सगळ्या चरित्राचा संकोच करून मधुसूदन सरस्वतीने भक्तिप्रेम उत्पन्न होण्याकरता 11 पायऱ्यांचा विचार भक्तिरसायनाच्या पहिल्याच उल्हासामध्ये केलेला दिसतो. त्याच्यावर त्यांचं स्वतःचं भाष्यही आपल्याला दिसतं. सोडून द्या तो विचार, आपल्याला विषय लांबवायचा नाही आहे. पण काय काय करावं लागतं भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता, त्याच्याकरता मधुसूदन सरस्वतीने आपल्याला तीन श्लोकामध्ये या सगळ्या पायऱ्यांचा विचार बोलून दाखवला. काय करावं लागतं त्यांनी सांगितलं. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुती ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधि गतिस्ततः प्रेमवृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवद्धर्मनिष्ठा अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्तिभूमिका उदित होण्याकरता या उदित शब्दाचा मराठी भाव बघायचा झाला तर त्याला म्हणतात जिव्हाळा. विठ्ठला 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 विठ्ठला. याच्याकरता कुठून सुरुवात झाली. प्रथम महताम सेवा, मोठ्यांची सेवा करणं, इथपासून भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी. याच्याकरता अनुकूल वातावरण जे निर्माण करावं लागतं ना, त्याचा प्रारंभ कुठून होतो. आपल्या घरातल्या वृद्धांची सेवा करण्यातून भक्तिप्रेमाच्या उदयाची शक्यता निर्माण होत असते. घरातल्या वृद्धांची सेवा ती आपल्याकडून झाली पाहिजे. महताम या पदाचा विचार करताना भाष्यामध्ये मधुसूदन सरस्वतीने महताम पदाचा अर्थ सांगताना परमात्मा आणि संत या 2 अर्थाने महताम पदाचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. महताम सेवा, मोठ्यांची, मोठे कोण आहेत. एक परमात्मा मोठा आणि दुसरे संत महात्मे मोठे. आता ज्ञानोबा यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला तेही पाहता येतं. सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे ते सेवेसी करी शरीरे लोण कीजे, हे ज्ञानोबराय म्हणतात की नाही. त्या माता पित्यांची सेवा इथपासून आपल्याला प्रारंभ केला पाहिजे. म्हणजे आई वडिलांची सेवा करणं हे भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता, व्यक्त होण्याकरता निर्माण केलेल्या वातावरणाची पहिली पायरी आपल्याला मानावी लागते. पहिल्यांदा आई वडिलांची सेवा करा, मोठ्यांची सेवा करा. त्याच्याशिवाय आपल्याला त्या सनद सुजातीयामध्ये, ते सनद सुजातीय म्हणून एक प्रकरण आहे महाभारतामध्ये. त्या सनद सुजातीयामध्ये त्या धृतराष्ट्राने सनद सुजातीयांना असा प्रश्न विचारला आहे की मनुष्य बुद्धिमान कशाने होतो मला सांगा. काय केलं म्हणजे माणूस बुद्धिमान होतो हे सांगा. फार अगदी एकेका वाक्यात प्रश्नोत्तर आहेत सनद सुजातीयामध्ये. आणि त्या सनद सुजातीयावर आचार्यांचं भाष्य पण आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावर. एका वाक्यात प्रश्न आणि एका शब्दात उत्तर, असं ते सनद सुजातीय प्रकरण आहे. विदुर नीतीच्या नंतर येतं महाभारतामध्ये बरं का. त्या सनद सुजातीयामध्ये धृतराष्ट्रांनी त्यांना असं विचारलं की बाबा मनुष्य बुद्धिमान कशाने होतो. आणि त्याला उत्तर देताना त्यांनी उत्तर दिलं बुद्धिमान वृद्ध सेवया. मनुष्य बुद्धिमान कशाने होतो तर तो घरातल्या वृद्धांची सेवा करण्याने माणसं बुद्धिमान होऊ शकतात. आपल्या मुलांनी बुद्धिमान व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या मुलांना आपल्या आईबापाची म्हणजे त्याच्या आजी आजोबाची सेवा करायची सवय आत्तापासून लावली पाहिजे. तर पोरं पुढच्या काळामध्ये बुद्धिमान होतात. नाहीतर आपला वृद्धाश्रम ठरलेला आहे. मी कशाकरता बोललो आपल्याला हे की सेवा इथून पहिल्यांदा भक्तिप्रेम उदित होण्याकरता अनुकूल वातावरणाची निर्मिती ही सेवेतून होत असते. ज्ञानोबारांनी आपल्याला काय सांगितलं. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. सेवा केली पाहिजे. सेवा भागवताने आपल्याला त्याच पद्धतीनं ते जाऊ दे. आता हा सगळा कुठं काय काय मानायचं हा विषय आता स्वतंत्र राहिला. सेवा हा विषय पहिल्यांदा काय केलं. प्रथम महताम सेवा, मग तद्दया पात्रता तथा. आता हे कुठे एक एक सांगत बसू मी, वेळ संपली माझी. आपण त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या अंतःकरणात आपल्या सेवेने असं स्थान प्राप्त करून घ्यावं की त्यांना आपल्यावर कृपा करणं अपरिहार्य आहे असं वाटलं पाहिजे. अशी सेवा केली पाहिजे. कशी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. असं जर झालं ना तर मग तद्दया पात्रता ततः
तर त्यांची दया आमच्यावर व्हावी याच्याकरता आम्ही पात्र होऊ. ती पात्रता येण्याकरता आपण सेवा केली पाहिजे. तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु. संत धर्मावरती आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. धर्मनिष्ठ आपलं जीवन असलं पाहिजे. आपल्या जीवनाला धर्माचा आधार पाहिजे. आपलं वर्तन धार्मिक असलं पाहिजे. आपलं वर्तन नैतिक असलं पाहिजे. ते संतांच्या वर्तनाला अनुसरून जाणारं असलं पाहिजे. आपल्याला ज्या वेळेला हे कळत नाही कसं वागावं, त्यावेळेला आपण आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा. एखादा प्रसंग जीवनामध्ये असा निर्माण होतो की या प्रसंगामध्ये आपण कसं वागावं आपल्याला कळत नाही. मग त्यावेळेला काय करावं, आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा की हा प्रसंग जर तुकोबारायांच्या जीवनात निर्माण झाला असता तर तुकोबाराय कसे वागले असते, आणि जे उत्तर आपलं प्रामाणिक अंतःकरण देईल त्यानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करावा. हे त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय. महाजनो येन गतः स पंथः. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपल्याला जाता आलं पाहिजे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात ना. तसं त्यांच्या मागे श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पावनी सात्विक श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले असेल आहे. हे ज्ञानोबाराय जे बोलून दाखवतात त्या दृष्टीनं आपल्याला त्यांच्या मागे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. संतांच्या वर्तनाचं आचरण आपण करावं. संत जसे वागतात तसं वागण्याचा आपण प्रयत्न करावा. हे काय आहे, आपल्या अंतःकरणात भक्ती निर्माण होण्याकरता, भगवंताच्या चरणाच्या संबंधानं प्रेम निर्माण होण्याकरता हे अनुकूल वातावरण निर्माण करणं आहे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात हा भक्तीचा जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे प्रारंभ आहे. आणि हा प्रारंभ कुठून, ततो रती अंकुरोत्पत्ती. मग प्रेमाचा अंकुर तिथं निर्माण होतो. मग स्वरूपाधिगतीस्ततः, मग प्रेमवृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणम ततः वगैरे वगैरे हे सगळं. मग भगवत धर्मनिष्ठा अतस्वस्मिन तद्गुणशालिता. म्हणजे संतांच्या ठिकाणी असणारा स्वभाव आमच्या ठिकाणी यावा याच्याकरता आपण दृढ प्रयत्न केले पाहिजेत. आणि असं झालं की ते सद्गुण जसे आमच्या अंतःकरणामध्ये यायला लागतील तसं तसं मग प्रेमणो अथ परमाकाष्ठा. मग प्रेमाची परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका. या भक्तीच्या भूमिका आपल्याला नारद महर्षींच्या चरित्राला अनुसरून भक्तिशास्त्रांनी सांगितलेल्या दिसतात. तुकोबाराय म्हणतात हे सगळं जो जाणतो ना त्याला आम्ही भक्त असं म्हणतो. या सगळ्या भूमिका जो जाणतो आणि ज्याच्या ठिकाणी प्रेमाची पराकाष्ठा निर्माण झालेली आहे त्याला आम्ही भक्त म्हणतो. मग बाकी पंडित असेल, शहाणा असेल, कोणी ज्ञानी असेल, पण त्याच्या ठिकाणी जर भक्ती नसेल तर आम्ही त्याला मान्यता द्यायला तयार नाही. तो आमच्या मनाला उतरत नाही. बाबा उतरत नाही म्हणजे काय, उतरत नाही म्हणजे आम्ही त्याला मान देत नाही असं नाही. उतरत नाही म्हणजे भक्त म्हणून जी मान्यता द्यायला पाहिजे ती आम्ही त्याला संत म्हणून ती मान्यता देऊ शकत नाही. त्यामुळं अणिक नये माझ्या मना हो का, पंडित शहाणा, पंडित असो अथवा शहाणा असो कोणी असलं तरी तो आमच्या मनाला येत नाही. आता पांडित्य शहाणपण हे जे काही असेल ते असेल, त्याच्यात आपल्याला आत्ता गुंतायचं कारण नाही आहे. पण अशी भक्ती भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अंतःकरणात आधीपासून आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय ही सेवा करत करतच प्रेमाची पराकाष्ठा प्राप्त करून घेताना आपल्याला दिसतात त्यांच्या चरित्रामधून. तर ते चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखी भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असे भक्त कोण आहेत तर ज्ञानोबाराय तुकोबाराय संत महात्मे हेच आपल्याला भक्त म्हणून आपल्याला मान्य होतात. अन्य कोणी भक्ताचं सोंग घेऊन जरी आलेला असला तरी तो आपल्याला मान्य होत नाही. मग तो कसा आहे, तुकोबाराय म्हणतात तो नुसती भक्तीची हे जाणतो, जिव्हाळा जाणतो असं नाही, तर मग नेमकं काय जाणतो तर तो नवविधा भक्ती जाणतो असं तुकोबाराय म्हणतात. की नवविधा भक्ती काय आहे ती प्रल्हादाच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून जाणे आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, असं जाणे 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 असं तुकोबारायांनी दोनदा वापरलं. ते भक्तिप्रेम जाणे म्हणजे काय असतं ते नारद भक्तिसूत्रामध्ये आपण यत प्राप्य, यद ज्ञात्वा, यल लब्ध्वा असे जे भक्तीच्या संबंधानं नारदांनी जे क्रियापदं वापरलेले आहेत की नाही, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवते, यल लब्ध्वा असं म्हटलं. इथं यल लब्ध्वा हे म्हणण्यामध्ये प्रेमच अपेक्षित आहे, भक्ती अपेक्षित नाही आहे बरं का, प्रेम अपेक्षित आहे. कारण यत असं म्हटलंय ना, जर भक्ती ते नपुसकलिंगी पद वापरावं लागले की नाही, जर भक्ती असं स्त्रीलिंगी पद वापरलं असतं तर याम लब्ध्वा असं म्हणावं लागलं असतं की नाही. पण यल लब्ध्वा असं ज्या अर्थी म्हणलं त्या अर्थी इथं प्रेमाचीच अपेक्षा आहे.
यत प्राप्य, यत पुन्हा प्रेमाचीच अपेक्षा आहे, यत ज्ञात्वा पुन्हा प्रेमाचीच अपेक्षा आहे, जो प्रेम जाणतो, यत ज्ञात्वा भक्ती जाणे, यत ज्ञात्वा याच अर्थाने आपल्याला ही सगळी संगती लावून घ्यावी लागेल. आणि असं जो जाणतो त्याला तुकोबाराय संत म्हणतात. या संतांचा तुकोबारायांच्या वचनातून परिचय करून घेऊन त्या संतांच्या सेवेकडे आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. त्या संतांची म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायदिक संतांची सेवा करणं याच्यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. आणि ती सेवा करायची म्हणजे काय करायचं? आता ज्ञानोबारायांची सेवा करायचं म्हणजे काय नाथ महाराजांसारखं आज जायचं आहे काय आपल्याला? नाही ना. जाण्याचा अधिकार आहे का? नाही. तुकोबारायांची सेवा करायची आहे का? करायची असेल तर वैकुंठाला जा, मी व्यवस्था करतो आपली. जाता काय? जाता येत नाही ना, असं होत नाही. मग आपल्याला तुकोबारायांची सेवा कशी करायची, ज्ञानोबारायांची सेवा कशी करायची, आपल्याला ते भेटत नाही. मग त्याच्याकरता एक उपाय आहे. ज्ञानोबारायांची सेवा होत नाही ना, मग एक काम करा, ज्ञानेश्वरीची सेवा करा. ते ज्ञानोबारायच आहेत आपल्याकरता. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याकरता ज्ञानोबाराय, गाथा म्हणजे आपल्याकरता तुकोबाराय. ते तुकोबारायांचं वाङ्मय मूर्ती आहे गाथा म्हणजे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती आहे. ज्ञानेश्वरी वाचताना आपण ज्ञानोबारायांची सेवा करतो आहोत या भावनेने जर ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन आपण करू ना, तर आपल्या अंतःकरणामध्ये संत सेवेचं फल प्राप्त होईल, आपल्याला संत जाणल्याचं फल प्राप्त होईल. आणि तसं ते फल ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सेवेतून, नित्य रामकृष्ण हरीच्या भजनातून, चिंतनातून प्राप्त व्हावं अशी सद्भावना, अशी प्रार्थना ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी करू. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 कामणे नवविध कामणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना अनेक नये माझ्या मना भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा हो का पंडित 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 हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित 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 शहा हो का पंडित शहाणा शहा
अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना हो का पंडित